नमस्कार, मी स्वप्नाली आणि वेलकम टू माय अनादर ब्लॉग गाईज. तुम्हाला पण असं वाटतं का की दुसऱ्यांसाठी जगता जगता, दुसऱ्यांसाठी म्हणजे घरातल्यांसाठी जगता जगता, मुलासाठी जगता जगता, नवऱ्यासाठी जगता जगता स्वतःचं आयुष्य तर जगणंच राहून गेलंय? हो, माझ्या बाबतीत पण असंच झालं आणि त्याचं रिअलायझेशन मला लेट झालं. कारण माझं लग्न 19व्या वर्षी झालं, मुलगा 21व्या वर्षी झाला. त्याच्यानंतर माझं जग पूर्ण त्याच्याभोवतीच फिरायला लागलं. नंतर मला काही सुचायचंच नाही की माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे, करिअर करायचं आहे. अजून पण मला बघा बोलताना मी अडखळतीये, पण मला नॅचरली, मला रिअलिस्टिकली व्हिडिओ टाकायचा आहे. मला असं काहीतरी अनरिअल किंवा रील नाही बनवायचं आहे. माझ्यासारख्या खूप साऱ्या लेडीज असतील ज्यांची लग्न लवकर झाली असतील, ज्यांना मुलं लवकर झाली असतील, ज्यांचं जग त्यांच्या मुलांच्या किंवा नवऱ्याच्या आजूबाजूला फिरत असेल फक्त. पण लेडीज, तुम्हाला मी खरंच एक मनापासून कळकळीची विनंती आहे की स्वतःसाठी जगा, स्वतःचं करिअर घडवण्यासाठी जिद्द करा. कारण कधी कुठल्या क्षणाला काहीतरी वेळ अशी येईल ना की जेव्हा असं तुम्हाला वाटेल की यार 4 पैसे माझ्या हातात का नाही आहेत, मी ती गोष्ट का नाही घेऊ शकत आहे. सो प्लीज स्वतःसाठी काहीतरी करायला सुरुवात करा. माझं पण असंच झालं होतं आणि त्याचं रिअलायझेशन मला आत्ता होतं आहे 30 वर्ष जेव्हा माझी पूर्ण झाली, 30मध्ये जेव्हा मी आली आहे तेव्हा. मी पण असं सगळं सोडून दिलं, फक्त मुलगा, घर, दार ह्याच्यामध्येच इन्व्हॉल्व झाली. लक्षच नाही दिलं स्वतःकडे. स्वतःचं वजन एवढं वाढवून बसली. प्लस माझ्या करिअरकडे मी लक्ष नाही दिलं, माझ्या शिक्षणाकडे मी लक्ष नाही दिलं, स्टडीजकडे लक्ष नाही दिलं. पण गाईज, तुम्हाला सांगू का, कुठलीही गोष्ट करण्यासाठी कुठलीच एज लिमिट नाही आहे. तुम्ही जर तुमच्या 30मध्ये आहात, 40मध्ये आहे, तुम्हाला शिकायचं आहे, तुमचं करिअर घडवायचं आहे, कुठलीच गोष्ट करण्यासाठी कुठलं एज लिमिट नसतं. हे फक्त आपल्या ब्रेननी सांगितले आपल्याला की बाबा तुझं आता वय एवढं झालं, तू आता ही गोष्ट का करणार आहे, किंवा आपल्याला समाजाने आपल्या मेंदूमध्ये ते घुसवलं आहे की तुझं आता हे वय आहे का हे करण्याचं. नाही, कुठलीच गोष्ट करण्यासाठी वयाचं बंधन नाही आहे, हे आपल्या मनाला ठामपणे सांगून द्या. तुम्हाला माहिती आहे का, मी आता 30मध्ये आहे आणि माझं आहे ना 1 वर्षापूर्वी म्हणजे जूनमध्ये वजन आहे ना 90वर पोचलं होतं. मला चालायला फिरायला होत नव्हतं. मला पोटाचे बरेच प्रॉब्लेम चालू झाले होते. माझे म्हणजे पिरियड्सचे खूप सारे प्रॉब्लेम्स चालू झाले होते. मला पिरियड्समध्ये अनबिअरेबल पेन व्हायचं. तेव्हा मला असं वाटलेलंच नव्हतं की माझं वजन वाढलं आहे त्याच्यामुळे होत आहे. पण नंतर जेव्हा मी माझं रुटीन चालू केलं, जेव्हा मी माझं हेल्दी रुटीन चालू केलं, गाईस काहीच एक्स्ट्रीम केलं नाही आहे मी फक्त माझ्या रुटीनमध्ये चेंजेस केले. माझ्या खाण्यापिण्याच्या सवयी ज्या होत्या त्या चेंजेस केल्या. माझ्या वर्कआउटवर लक्ष देण्यास सुरुवात केली. मी एक्सरसाइज चालू केलं. काहीच नाही ना, तर तुम्ही 20 मिनिट्सचा वॉक चालू करा. फक्त 20 मिनिट्सचा वॉक चालू करा. तुम्हाला जेव्हा फरक जाणवायला लागेल ना, तुम्ही स्वतःहून वाढवाल, तुम्ही स्वतःहून एक्सरसाइज करायला चालू कराल, तुम्ही स्वतःहून वर्कआउट चालू कराल, तुम्ही स्वतःहून योगा चालू कराल. तसंच बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत पण आहे. तर तुम्हाला काहीही गोष्ट स्टार्ट करायची आहे किंवा जॉब स्टार्ट करायचा आहे, तुमच्या करिअरवर लक्ष देणं चालू करायचं आहे, तुम्हाला कंटेंट क्रिएशन करायचं आहे, तर कुठलीच गोष्ट करायला लेट नसतं. कुठलीच गोष्ट करायला थांबायची गरज नाही आहे, फक्त स्टार्टची गरज आहे. तुम्ही एकदा स्टार्ट केलात ना, तर तुम्हाला फरक नक्की जाणवेल. तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा तुमच्या मनातून नक्कीच निर्माण होईल. तुम्हाला माहिती आहे का, मी पण सतत एक चूक करते आहे. माझं वजन जेव्हा त्या प्रोसेसमध्ये होती ना वेट लॉसच्या, अजून पण मला वेट लॉस करायचं आहे. आता मी बोलत नाही मी खूप एक्स्ट्रीम बारीक आहे किंवा मी हेल्दी आहे, नाही, मला अजून पण वेट लॉस करण्याची गरज आहे, आय नो. पण मी पण जेव्हा ती प्रोसेस करत होती ना, त्या प्रोसेसमध्ये होती, अजून पण मी त्या प्रोसेसमध्ये आहे, तेव्हा पण माझ्याकडून खूप चुका व्हायच्या. म्हणजे माझं वजन जर एखाद दुसरा दिवस कमी नाही झालं तर मला वाटायचं का मी नाही होत आहे, जाऊ दे, सोडून देऊया. किंवा मी डाएटमध्ये, मी कधी कधी माती खायची डाएटमध्ये, किंवा मला कधी कधी लोक बोलायचे काय हे करून ठेव, काय लावलं आहे हे तू, तर मी लोकांचा विचार करून मग ते पण सोडून द्यायचे. तुम्हाला माहितीच असेल, मी कंटेंट क्रिएशन करत होती, मी माझे डेली व्लॉग्स टाकत होती वेट लॉसचे, ते पण मी सोडून दिलं लोकांच्या बोलण्यावरनं. काय ही रोज दुनियेला ज्ञान देते. पण तुम्हाला माहिती आहे का, लोक फक्त बोलायला असतात आणि ज्या दिवशी तुम्ही फेमस होणार किंवा एखादी गोष्ट तुम्हाला अचीव करायची आहे ती तुम्ही अचीव करणार ना, तेव्हा बोलणार हां आम्हाला माहिती होतं ही करून दाखवणार, ही करणार. पण जेव्हा तुम्ही त्या प्रोसेसमध्ये असताना तेव्हा तुम्हाला कोणच हेल्प नाही करत. तुम्हाला माहिती आहे, मी आता कॅमेऱ्यासमोर येऊन एवढी बोलते ना, मला माहिती नाही मी कशी काय बोलते आहे, माझ्यात कशी एवढी हिंमत आली. पण त्याच्यासाठी पण एक प्रोसेस आहे की मी
खूप आधी खूप घाबरत बोलायचे आणि तुम्हाला खरं सांगते, मी ह्याच्यामध्ये कुठलीच एडिट नाही करणार आहे, काहीच एडिट करणार नाही आहे. मी जसा व्हिडिओ बनवते ना तसा टाकते आहे. मी कुठलंच कट वीट काहीच करणार नाही आहे. जसा व्हिडिओ बनवला आहे तसाच मी टाकते. सो तुम्हाला फक्त सुरुवात करायची गरज आहे. कंटेंट क्रिएशन असो किंवा वेट लॉस असो, तुम्हाला जर वेट लॉसमध्ये काहीही मदत लागेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही गोष्ट, की ताई मला वर्कआउट सांग किंवा ताई मला डाएट सांग. मी नक्की सांगेन. मी जी काय मदत करायची आहे ना ती नक्की वेट लॉसमध्ये तुम्हाला हेल्दी बनवण्यासाठी करू शकते. म्हणजे मी पण अजून हेल्दी नाही आहे प्रॉपर, पण मी ती प्रोसेस करते अजून. मला कशामधून फायदा भेटला, मला काय करून फायदा झाला आहे किंवा मी कुठलं वर्कआउट केलं, कशासाठी केलं, ते सगळं सांगेन मी तुम्हाला. सांगू गाईज, खरंच म्हणजे नी खूप पेन व्हायचे, माझं बॅक खूप पेन व्हायचं, माझे तळपाय खूप पेन व्हायचे वेट जेव्हा माझं गेन झालं होतं ना त्याच्यामुळे. कारण आपल्याला लेडीज लोकांना काय, आपण बसून काम नसतं, दिवसभर आपल्याला काही ना काहीतरी काम असतंच घरामध्ये. पण ज्यांची मुलं बाळ आहेत त्यांना ते समजूच शकतात. सो मी जेव्हा ती प्रोसेस चालू केली ना, माझं आपोआप सगळं दुखणं बंद झालं. त्याच्यामुळे मला एवढा उत्साह आला ना, तेव्हापासून मी ना असं ठाम केलं मनात, की मला करूनच दाखवायचं. आता मला सगळ्या माझ्या हेल्थ इश्यूज गायब करायचे आहेत. तसं तुम्ही पण तुमच्या मनाची जिद्द ठेवा, की मला काहीतरी करून दाखवायचं. फक्त वेट लॉसचं नाही बोलत आहे मी, इन जनरल सगळ्या गोष्टींचं बोलते. गाईज, लेडीज स्पेशली, आपल्याला कमवतं राहणं खरंच खूप गरजेचं आहे. खरंच खूप गरजेचं आहे. मी बोलत नाही फक्त मला ही गोष्ट घ्यायची म्हणून नाही. इन फ्युचर काहीही परिस्थिती येऊ शकते, कुठलीही परिस्थिती येऊ शकते. जॉबची आता कुठलीच गॅरंटी राहिली नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही आहे ना, लेडीज लोकांनी स्पेशली अर्धा एक तास सोशल मीडियासाठी काढा, प्लीज काढा. मला माहिती आहे मी पण डेली बेसिसवर व्हिडिओ नाही टाकत आहे, पण मी बघितलं लोकांची दुनिया चेंज होताना, त्यांचं लाईफस्टाईल चेंज होताना. सो प्लीज तुम्ही पण काढा टाईम. आणि अजून काय बोलू मी, तुम्ही मला कंटेंट क्रिएशन मी काय करू त्याच्या आयडियाज द्या. जे लोक फेमस असतील किंवा जे लोकांना ह्याच्याबद्दल ज्ञान असेल, खूप सारं नॉलेज असेल, त्यांनी मला पण आयडियाज द्या की मी काय करू शकते कंटेंट क्रिएशनमध्ये. मी कॅमेऱ्यासमोर येऊन नीट बोलते आहे का ते पण मला सांगा प्लीज. थँक्यू, बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.